स्वतःची उंची वाढवायला लागते आणि स्वतःची उंची तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही त्या गहन सागरामध्ये प्रवेश करता. भगवान महावीरांचं निर्माण झालं इसवी सन पूर्व 527 मध्ये. त्याच्यानंतरच्या 62 वर्षामध्ये तीन केवली झाले. त्याच्यानंतरच्या 100 वर्षामध्ये 5 संत केवली झाले आणि असा एकूण जवळजवळ 683 वर्षाचा काळ झाला. आणि 683 वर्षाच्या काळाच्या अंतिम 118 वर्षामध्ये माघनंदी, अरदबली, माघनंदी, धरसेन, पुष्पदंत आणि भूतबली हे 5 आचार्य होऊन गेले. ह्या 5 आचार्यांच्या पर्यंत भगवान महावीरांची जी वाणी होती ती डायरेक्ट इथंपर्यंत पोहोचली होती. म्हणजे इसवी सन पूर्व 527 पासून त्याच्यानंतरचे 683 वर्ष इसवी सन पूर्व इसवी सनाचं 156. त्याच्यानंतर आचार्य कुंदकुंदांचा काळ इसवी सनाचा 2रा शतक मानला जातो. आणि ह्या 2ऱ्या शतकामध्ये आचार्य कुंदकुंद होऊन गेले, ज्यांनी जैन दर्शनाला आत्मकेंद्रित केलं, अनुभवाधिष्ठित दिशा दिली. खऱ्या अर्थाने जैन अध्यात्माची क्रांती जर कोणी केली असेल तर ती आचार्य कुंदकुंदांनी केली. आणि ह्या आचार्य कुंदकुंदांच्या बरोबर एक गुणधर नावाचे मुनी महाराज होते. त्या गुणधर नावाच्या मुनी महाराजांनी कषाय प्रावृत हा ग्रंथ लिहिला. आणि ह्यामध्ये आचार्य कुंदकुंदांनी जे ग्रंथ लिहिले ते ग्रंथ 5 ग्रंथ आहेत. ते 5 ग्रंथांची नावं सगळ्याला तुम्हाला माहिती आहेत असं मी अपेक्षा करतो. समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, नियमसार, अष्टपाहू ही किमान 5 तरी नावं आहेत. आणि हिंदू दर्शनामध्ये ज्याला प्रस्थानत्रयी म्हणतात, हिंदू दर्शनामध्ये जर कोणाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर 3 ग्रंथांचा अभ्यास त्यांना करावा लागतो. 3 ग्रंथ हृदयंगम करावी लागतात. त्या 3 ग्रंथांची नावं कोणकोणती? त्याच्यामध्ये पहिलं आहे उपनिषद, दुसरं ब्रह्मसूत्र आणि तिसरी भगवद्गीता. तिला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. जेव्हा तुम्ही हिंदू दर्शनाचा अभ्यास कराल ते हिंदू दर्शनाचा अभ्यास करण्यामध्ये सगळ्यात आधी रिकमेंड केलं जातं. आणि आज जे काही हिंदू इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या पण तोंडामध्ये हे 3 ग्रंथ असतात. एक त्याच्यामध्ये उपनिषद आहे, दुसरा ब्रह्मसूत्र इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये बादरायणनं लिहिलेलं, आणि त्याच्यानंतर भगवद्गीता आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. ह्या 3 ग्रंथांचा स्वाध्याय अभ्यास केल्यानंतर त्याला मोक्षाचा मार्ग गवसतो असं हिंदू दर्शनाचं म्हणणं आहे. त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. जैन दर्शनामध्ये पण एक प्रस्थानत्रयी आहे. त्या प्रस्थानत्रयी म्हणजे 3 ग्रंथ असे आहेत की ते 3 ग्रंथ वाचल्याशिवाय, अभ्यासल्याशिवाय, त्याच्यामध्ये गहन प्रवेश केल्याशिवाय कुणीही मरायचं नाही. ते 3 ग्रंथ आहेत आचार्य कुंदकुंदांचं समयसार, प्रवचनसार आणि पंचास्तिकाय. कोणकोणते ग्रंथ? समयसार, समयसार, प्रवचनसार आणि पंचास्तिकाय हे 3 ग्रंथ प्रस्थानत्रयी, ह्या प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. तर ह्या कुंदकुंदांच्या मध्ये कुंदकुंद झाले. धरसेनानी गिरणाराच्या तटावरती चंद्रगुंफा नावाची एक गुंफा आहे. त्या गुंफेमध्ये बसून तेव्हा त्यामध्ये ज्ञान झालेलं होतं की महाकर्म पैडी पाहून महाकर्म प्रकृती प्राप्त. म्हणजे डायरेक्ट जे महावीरांनी सांगितलेलं तत्वज्ञान होतं, दर्शन होतं, ते दर्शनाची शेवटचा धागा, शेवटचा एक बिंदू तो त्यांना प्राप्त झालेला होता. आणि तो कोणाला तरी सांगावा म्हणून त्यांनी धरसेन आणि पुष्पदंत मुनी महाराजांना सांगितलं. आणि धरसेन आणि पुष्पदंत मुनी महाराजांनी पहिल्यांदा ग्रंथबद्ध केला, लिपिबद्ध केला ग्रंथ. त्या ग्रंथाचं नाव आहे शतखंडागम. त्या शतखंडागमाची टीका आपण नंतर बघतो, ती धवला म्हणून आहे. तर ह्या सगळ्या परंपरेमध्ये कुंदकुंदांनी जी जैन आध्यात्मिक क्रांतीची सुरुवात केली तर ती यात्रा जी आहे, जेव्हा तुम्ही समयसार वाचाल किंवा प्रवचनसार वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्यामधला जो कोअर कंटेंट आहे तो कोअर कंटेंट काय आहे. आणि ह्या आंतरयात्रेची सुरुवात जगामध्ये खूप सगळे तत्त्वज्ञ होऊन गेले, बुद्ध होऊन गेले, आणि जसं भारतामध्ये होऊन गेले तसं पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये पण होऊन गेले. ग्रीक फिलॉसॉफी म्हणजे आपल्याकडे जशी इंडियन फिलॉसॉफी आहे तसं तिकडे ग्रीक फिलॉसॉफी आहे. त्याच्यामध्ये इलियाचं झिनो, त्याच्यानंतर हेरॅक्लिटस आणि सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल पासून आत्ताच्या अलीकडे काळामध्ये अल्बर्ट कामू किंवा अस्तित्ववादाचं प्रतिपादन करणारे जॉन पॉल सार्त्र, आणि त्याच्यानंतर हायडेगर, आणि त्याच्यानंतर फ्रेडरिक नीत्शे, त्याचा पण जो गुरु होता तो हेगेल, आणि ह्या सगळ्या पश्चिमेचा जो दार्शनिक, सगळ्यात मोठा दार्शनिक इमॅन्युअल कांट, ह्या सगळ्या दार्शनिकांनी दुःख काय येतंय आणि त्या दुःखाचा कसा निराश करावा ह्याची आपापल्या पद्धतीनं काही प्रमेय मांडले, थेरीज मांडल्या.
आणि त्यांच्या ज्या थेरीज होत्या त्या थेरीजला समांतर थेरीज इकडं पण होत्या. तेव्हा कुंद आचार्यांचा जो धागा आहे, शेवटचा जो धागा आहे अध्यात्माचा, तो अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर त्या अंतरयात्रेची जी सुरुवात आहे ती दुःखामुळे होत नाही, तर ती काहीतरी सगळं काही असून सुद्धा काहीतरी अपुरं आहे ही जाणीव माणसाला अस्वस्थ करते. आणि ती अस्वस्थतेच्या जाणीवेतून तत्वज्ञानाचं निर्माण होतं. म्हणजे भरत चक्रवर्ती घरातून बाहेर पडलं किंवा 24च्या 24 तीर्थंकर घरातून बाहेर पडलं, हे सगळे राजपुत्र, सगळे मोठमोठे चक्रवर्ती, सगळे मोठमोठे महामंडित राजे, भरत चक्रवर्ती, त्यांचे वडील तीर्थंकर, त्यांचा भाऊ कामदेव, हे सगळे एवढी घरामध्ये अनुकूलता असताना सुद्धा वनाची वाट धरण्याचं मुख्य कारण काय आहे, ह्या अनुषंगाने जेव्हा विचार केला जातो तेव्हा तत्वज्ञानाची निर्मिती दुःखामुळे होत नाही. सगळं काही असताना सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची एक अपुरेपणाची भावना असते. त्या अपुरेपणाच्या भावनेतून त्याचा जन्म होतो. हीच अपुरेपणाची भावना ही कुंदकुंदांच्या सगळ्या ग्रंथाचं निर्णायक वळण ठरली. कुंदकुंदांनी जे लिहिले ना ते आधीच जे काही ग्रंथांची मी तुम्हाला नावं सांगितली त्याला आगम असं म्हणतात, त्याला कॅनन्स असं म्हणतात. आणि कुंदकुंदांनी जी सुरुवात केली ती अध्यात्माची आहे, तिथं भाषा अध्यात्माची आहे. आणि उपनिषद जसं संपूर्ण हिंदू दर्शनाचा सार तुम्ही कुणाला पण विचारलं तर काय म्हणतील ते भगवद्गीतेमध्ये, तर नाही ते ब्रह्मसूत्रामध्ये पण नाही, ते उपनिषदांमध्ये. त्या सगळ्या उपनिषदांचा जो सार आहे त्याला वेदांत आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये शेवटचं जे त्यांनी सार सांगितलं ते अहम ब्रह्मास्मी म्हणून सांगितलं. तर तिकडं पण तेच समांतर विचारधारा आणि इकडं पण तीच समांतर विचारधारा, परंतु आपल्याला प्रागैतिहासिक काळापासून जाणवतं, त्यांच्या ग्रंथामधून पण जाणवतं की सगळ्या हिंदू दर्शनावर जी मूळ छाप आहे, जी मूलभूत छाप आहे ती कुणाची आहे, ती जैन दर्शनाची आहे. आणि त्यामुळं जैन दर्शनाचा इम्पॅक्ट बाकी सगळ्या दर्शनावर पडणं स्वाभाविक होतं. आणि अहम ब्रह्मास्मीचा धागा किंवा मी आहे, देह मन आणि आत्मा हा जो प्रवास आहे तो देहाकडून मनाकडे आणि मनाकडून आत्म्याकडे जाण्याचा प्रवास किती सूक्ष्म आणि तरळ आहे ह्याचं सगळं वर्णन कुंदकुंदांनी आपल्या समयसार या नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि जैन साहित्याच्या इतिहासामध्ये कषाय पाहुड आणि मगाशी सांगितलं शतखंडागम या मूळ सूत्रानंतर कुंदकुंद साहित्य सांगितलं आणि त्याच्यानंतर तत्वार्थ सूत्राचा क्रम लागतो. आपण सगळे लोक खूप विद्वान म्हणतो बरं का तुम्हाला, खूप कमी लोक आहे पण बसलाय मगापासून 2 तास आणि कुणी उठून गेलं नाही ह्याचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असं मी समजतो. हा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून थोडंसं अवघड पण बोलतो. तत्वार्थ सूत्र आला आणि तत्वार्थ सूत्र जो आहे त्याचा प्रतिपाद्य विषय भिन्न आहे. म्हणजे जे कुंदकुंदांनी अध्यात्म सांगितलं त्या अध्यात्माची तत्वज्ञानाची बैठक निर्माण केली तत्वार्थ सूत्राने. त्याच्यामध्ये 7 तत्व आहे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग. मोक्षाचा मार्ग सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्राने लागतो. त्यामुळं त्या वाङ्मयाची तत्वार्थ सूत्राची जी प्राचीनता आहे ती पण निर्विवाद आहे. त्या 2 सिद्धांत ग्रंथामधला प्रतिपाद्य विषय सुद्धा भिन्न आहे. यामुळे अध्यात्मशास्त्राचा जो पाया आहे तो भगवान कुंदकुंदांनी रचला हे सिद्ध होते. आणि मी कोण आहे त्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर कुंदकुंद देतात की इथं अंतर्यात्रेची सुरुवात होते. मी शरीर नाही, मी कर्म नाही, मी विचार नाही, मी शुद्ध आत्मा आहे. आत्मसाक्षात्काराचा हा पाया त्यांनी घालून दिला. हे खूप गंभीर आहे बरं का, हे खूप गंभीर आहे. आता काय काय सांगितलं मी, हे एका वाक्यामध्ये काय काय सांगितलं, मी शरीर नाही, मी कर्म नाही, मी विचार नाही, मी शुद्ध आत्मा आहे. हा साक्षात्काराचा पाया भगवान कुंदकुंदांनी दिला. उमास्वामी महाराजांनी काय केलं, त्याची तत्वज्ञानाची शास्त्रीय रचना केली आणि तत्वार्थ सूत्र ग्रंथ लिहिला. तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ जैन दर्शनाचं कॉन्स्टिट्यूशन म्हणून पुढे येतो. कॉन्स्टिट्यूशन हे शब्दाचा अर्थ संविधान. म्हणजे हिंदू दर्शनामध्ये जे भगवद्गीतेचं महत्त्व आहे, ख्रिश्चनामध्ये बायबलाचं आहे, मुसलमानामध्ये जे कुराण असं आहे ते महत्त्व जैन दर्शनामध्ये तत्वार्थ सूत्राचं आहे. त्या तत्वार्थ सूत्राचं म्हणजे बहुतेक सगळे ख्रिश्चन लोक बायबल वाचतात, बहुतेक सगळे ख्रिश्चन लोक बायबल वाचतात, बहुतेक सगळे मुस्लिम लोक
पुराण वाचतात, बहुतेक सगळे हिंदू लोक भगवद्गीता वाचतात, पण खूप कमी लोक जैन लोक तत्वार्थ सूत्र वाचतात किंवा मे बी वाचतच नाही. जर सर्वे केला तर 100 पैकी 95% लोक तत्वार्थ सूत्र वाचलेलीच नाही. हा धर्माचा अभिमान म्हणून आपण सांगतो ना, धर्माचा अभिमान पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. धर्माचा अभिमान काय तुम्ही एका ओळीत कुठेतरी महावीर जयंतीला किंवा अन्य कुठल्या कार्यक्रमाला ओळीत राहून मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करणार आहे बरं का. तुमच्या तत्वज्ञानाला तुम्ही स्वतः जागणं हा खरा तुमच्या धर्माचा अभिमान आहे. तो अभिमान तुम्हाला सत्वाकडून स्वत्वाकडे घेऊन जायला पाहिजे. तर इथं सांगतात की त्याच्यानंतरच्या काळामध्ये समंतभद्र झाले, त्याच्यानंतर सिद्धसेन झाले, अकलंक झाले, विद्यानंदी महाराज झाले, ज्यांनी शतखंडावर टीका लिहिली ते वीरसेन महाराज झाले. तर्क न्याय अनेकांत ह्या सगळं संरक्षण केलं. मध्ययुगीन काळामध्ये तर्काचं, अनेकांताचं आणि न्यायाचं संरक्षण म्हणजे न्याय दर्शन जे आपण न्यायदीपिका वगैरे ग्रंथ बघतो आपण, त्या सगळ्या ग्रंथांची रचना मध्ययुगीन काळामध्ये झाली. त्याचं कारण होतं की मध्ययुगीन काळामध्ये बुद्ध दर्शनाचं प्राबल्य आणि बुद्ध दर्शनामध्ये त्या काळामध्ये बुद्धकीर्ती, दीननाथ आणि धर्मकीर्ती नावाचे खूप मोठे आचार्य होऊन गेले. त्यांनी जवळजवळ म्हणजे आता जे आपण नालंदा म्हणतो किंवा तक्षशिला म्हणतो, विक्रमशिला म्हणतो, ही सगळी विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये सगळ्यात हुशार किंवा स्कॉलर लोक कोण, हे तीन नावं पुढे यायचे. तर हे 3 नावामध्ये इतकी जादू, इतकं न्यायपूर्ण विवेचन त्या काळामध्ये शंकराचार्यांना सुद्धा चॅलेंज देणारं असे ते 3 व्यक्तिमत्व होती. आणि ते सगळं दर्शन, तो सगळा न्याय जैन दर्शनामध्ये येण्यासाठी प्रयत्न केला अकलंक महाराजांनी. स्वतःच्या भावाचा बळी देऊन, तुम्हाला माहिती आहे निष्कलंकांना बळी देऊन अकलंक महाराजांनी जैन दर्शनामध्ये न्यायाची प्रतिष्ठा केली. ते त्यांचं जे बलिदान आहे, हे बलिदान कोणाला विसरून चालणार नाही. हे तत्वज्ञानामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान मानलं जातं. आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर जिनसेन महाराज येतात. जिनसेन महाराजांनी आपल्याला माहिती आहे की महापुराण नावाच्या ग्रंथाची रचना केली. तुम्ही तुमची मुलगी प्रेग्नंट झाल्यानंतर काय करतो आपण, गर्भसंस्कार करतो. ते गर्भसंस्काराचा विधी आणला कुठून आला? गर्भसंस्काराचा विधी कुठून आला विधी? तो आधी पुराणमधून है ना. हे लिहिले कोणी? जिनसेन महाराज. तर जिनसेन महाराजांच्यावर एक मोठा आरोप असा आहे की जिनसेन महाराज वैदिकांच्या प्रभावामध्ये आले. जिनसेन महाराजांचं आदिपुराण आणि त्याच्यानंतर आदिपुराण आणि उत्तर पुराण हे दोन्हीचं मिळून महापुराण होतं. म्हणजे पहिल्या 42 सर्गापर्यंतचं जे चिंतन आहे ते भगवान कोणी लिहिलं? जिनसेन महाराजांनी. त्याच्यानंतर गुणभद्र महाराजांनी लिहिलं. आणि त्याचा जो प्रतिपाद्य विषय आहे, त्या प्रतिपाद्य विषयामध्ये जे काही पोर्शन काही ठिकाणी आलेले आहेत, त्या सगळ्यांवरती वैदिकांचा प्रभाव आहे असं काही जैन विद्वानांचं पण मत आहे. आणि काही अन्य विद्वानांचं पण मत आहे की हे त्यांनी हिंदूंकडून जैनांमध्ये घेतलेलं आहे. पण आपण जेव्हा जिनसेन महाराजांच्या काळाचा विचार करतो तेव्हा शैव आणि जैन यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी महापुराणालाही विसरता कामा नये. ही पार्श्वभूमी आहे. त्यावेळेला 8000 जैन लोकांची कत्तल झाली बरं का. आणि त्या कत्तलीच्या पार्श्वभूमीवर ते ग्रंथ रचतात आणि त्यांना ते ग्रंथ रचणं त्या काळामध्ये ते अनिवार्य होतं. आणि ते रचला ग्रंथ त्यांनी एका बाजूला तुम्ही जेव्हा महापुराण बघता तेव्हा दुसऱ्या बाजूला कशाय पाहुडवरची जी टीका आहे ती जैन आपण बघितली पाहिजे ना. एकच आचार्य एका बाजूला महापुराण लिहितात, त्याच्यामध्ये शृंगाराचं वर्णन आहे. एका बाजूला कशाय पाहुडवरची जय देवला टीका आहे, त्याच्यामध्ये शुद्ध आत्मतत्वाचं वर्णन आहे. म्हणजे हे काही पॅराडॉक्सी नाही आहे. ही ती काळाची डिमांड होती. तरी सुद्धा जैन दर्शनाचा जैन दर्शनाची पार्श्वभूमी सगळी अबाधित ठेवून एखाद्या त्या काळानुरूप काही बदल पण करावे लागतात. त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जिनसेन महाराज. जिनसेन महाराजांच्या नंतर येतं ते आचार्य सोमदेव सुरींचा काळ येतो. अकलंक महाराज झाले. विद्यानंदी महाराजांचा काळ येतो. त्याच्यानंतर कुंदकुंड महाराजांच्या ग्रंथांवर टीका लिहिणारे 2 महान रत्न, महान स्कॉलर त्या काळामध्ये 11व्या शतकामध्ये, एक अमृतचंद्र आणि जयसेन.
त्यांनी तत्वज्ञानाची म्हणजे कुंदकुंदांच्या अध्यात्माची पुनर्स्थापना केली ह्या दोन महाराजांनी. कोण कोण? अमृतचंद्र महाराज आणि जयसिंग महाराज. त्यांनी त्या अध्यात्माच्या तत्वज्ञानाची पुनर्मांडणी केली. आपल्या टीकाग्रंथ तात्पर्यवृत्ती टीका लिहिली जयसिंग महाराजांनी आणि आत्मख्याती टीका लिहिली अमृतचंद्र महाराजांनी. अशी ही जी परंपरा आहे, अशी परंपरा मुघलांच्या आक्रमणानंतर ती थोडीशी ढिली पडली. भट्टारक संप्रदाय सुरू झाला आणि भट्टारक संप्रदायामध्ये सुद्धा काही थोर आचार्य येऊन गेले. त्यातलं सगळ्यात ठळक नाव म्हणजे आचार्य सकलकीर्ती. आचार्य सकलकीर्ती महाराजांनी जेवढी तीर्थंकरांची चरित्र आहे ती सगळी तीर्थंकरांची चरित्र संस्कृत भाषेमध्ये आली. हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आपल्या जैन दर्शनाला सगळ्यात मोठे योगदान मध्ययुगीन काळातलं भट्टारक परंपरेतलं म्हटलं तर आचार्य सकलकीर्ती. आणि त्याच्यानंतर असा हा काळ पुढं जाऊ लागला. मुघलांचं प्राबल्य वाढलं. जैन दर्शनामध्ये उपासना पद्धती आणि ज्याला आपण साधना मार्ग होतो तो करणं कठीण झाला. आणि अशामध्ये 17व्या-18व्या शतकामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये एक विद्वानांची परंपरा सुरू झाली. त्या विद्वानांच्या परंपरेमध्ये टोडरमल तुम्हाला माहिती आहे, छेडालाचे रचनाकार दौलतरामजी माहिती आहे. त्याच्यानंतर भैया भगवती दास वगैरे खूप अशी मोठी यादी वर्ग आहे ज्यांनी जैन दर्शनाच्या बौद्धिक संरक्षणाची जबाबदारी घेतली. जैन दर्शनाचं जे हर्ट आहे त्या हार्टचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या लोकांनी घेतली. संपूर्ण कुंदकुंदांचं साहित्य त्यांच्या त्या सवय्या त्या चालीमध्ये किंवा ढोंडारी भाषेमध्ये जयपुरी ढोंडारी भाषेमध्ये आणण्याचं काम कोणी केलं? त्या पंडितांनी केलं. आणि ब्रिटिश काळाच्या अंती ब्रिटिश काळ आला तेव्हा त्या पहाटे एक अशा एका नररत्नाचा जन्म झाला ज्यानं तुम्हाला मला सगळ्यांना पवित्र केलं. आज आपण जे बोलतो मी तुमच्याकडे तुम्ही जे ऐकता ते एका आत्म्याला भव्य आत्म्यामुळे त्याचं नाव होतं आचार्य प्रवर शांतीसागर महाराज. शांतीसागर महाराजांनी काय केलं? त्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ही खंडित झालेली परंपरा आचार्य म्हणजे परंपरेचा पुनर्जन्म केला त्यांनी. आचार्य शांतीसागर महाराजांचं सगळ्यात मोठं कार्य कोणतं तर त्या काळामध्ये मला फारसं वेळ मी घेणार नाही कारण का अजून थोडं आपल्याला भाषा करायचं ना. पूज्य माताजींचं उपसंहार पण ऐकायचं आहे. तर आचार्य शांतीसागर महाराजांनी त्या काळामध्ये पण मुली होते पण ते गुंठ्यामध्ये लग्न राहायचे आणि श्रावकांच्या घरी जातात थोडंसं काय करायचे कापड बांधून जायचे अशी पद्धत होती. आणि त्या काळामध्ये अशा विषम काळामध्ये सुद्धा संपूर्ण दिगंबर होऊन चौकात आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा जाण्याचं धाडस जर कोण केलं असेल तर ते आचार्य शांतीसागर महाराजांनी. त्यांचं मोठं सगळ्यात योगदान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आचार्य शांतीसागर महाराजांना जाणण्यासाठी एक फक्त पुरावा पुरेसा आहे तो त्यांचा अंतिम संदेश. तो अंतिम संदेश आज सुद्धा आत्ता सुद्धा तुम्ही घरी जाऊन वाचा, तुमच्या मंदिरामध्ये आहे. त्या संपूर्ण आलेखाचं चांगला जर तुम्ही अध्ययन केलं अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल तर अध्यात्माचा आणि कुंदकुंडांचा धागा एवढासाही कुठं सोडलेला नाहीये. आचार्य शांतीसागर महाराजांची परंपरा आचार्य कुंदकुंद महाराजांचीच परंपरा आहे. आचार्य कुंदकुंद महाराजांची परंपरा भगवान महावीरांची आहे. आचार्य शांतीसागर महाराजांची परंपरा वेगळी आणि अन्य आचार्यांची परंपरा वेगळी. हे जे काही समाजामध्ये विष पेरलं जातं किंवा कुणीतरी सांगतं हा त्यांच्या अज्ञानाचा परिपाक आहे. शांतीसागर महाराजांचा अंतिम संदेश वाचा. सगळ्या कुंदकुंदांनी लिहिलेल्या सगळ्या समग्र वाङ्मयाचं त्याच्यामध्ये आहे. शेवटचा संदेश काय? संयम धारण करा. संयम धारण करा म्हणजे काय? तुम्ही अध्यात्म पथावरती जा. आणि ते म्हणतात पूजा अमुक तमुक वगैरे ह्याच्यावर हे ठीक आहे पण हे अंतिम नाही आहे. अंतिम काय आहे? तू कोण आहेस हे ओळख, आत्मचिंतन. ते म्हणतात 20 मिनिटं नको 10 मिनिटं कर किमान 2 मिनिटं तरी कर 2 मिनिटं तरी कर. कोण सांगितलं आपल्याला? हा धागा कुठला आला? हा कुंदकुंदांचा धागा आला. आणि तो धागा पकडून ज्याने भारत भूमीला पवित्र केलं आपल्या पदस्पर्शाने आणि जवळजवळ आयुष्यभर पदयात्रा करून त्या भारतभूमीच्या शिरपेच्यावरती रत्नाचा हार चढवला. ते प्रतस्मरणीय परमपूज्य आचार्य विद्यासागर महाराजांच्या आज जाऊन त्यांना 2 वर्ष झाली. आणि मला असं वाटतंय की मगाशी सांगितलं हा प्रवास केवळ काळाचा नाही आहे. आणि मी त्यांचं गौरवीकरण करण्यासाठी सुद्धा इथे उभं राहिलेलो आहे. त्यांच्यासाठी बोलायचं म्हणजे त्यांचं गौरवीकरण करायचं खोटं नाही आहे.
हा एका विशिष्ट व्यक्तिमत्वाबद्दल व्याख्या नाहीये, हा उंचीचा प्रवास आहे. एका हाईटला समजून घ्यायचं आहे. त्या हाईटपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला वरती बघावं लागेल. तुम्ही खाली बघून चाला तर ती हाईट तुम्हाला कळणार नाही. ती हाईट आहे, त्या हाईटपर्यंत पोहोचावं लागेल. तो उंचीचा प्रवास आहे. त्या उंचीच्या प्रवासाबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. तर जैन परंपरेमध्ये आता मी आचार्यांची परंपरा सांगितली, पण आत्ताच्या परिप्रेक्ष्यामध्ये आचार्य कुणाला म्हणतात? जैन परंपरेमध्ये आचार्य होणं ही पदवी नाही आहे. ऐकता मी? जैन परंपरेमध्ये आचार्य होणं ही पदवी नाही, ती स्वतःच्या इच्छांचा संन्यास घेऊन मिळवलेली पात्रता आहे. आय वन सेकंड रिपीट, अजून एकदा रिपीट करतो. काय तुम्ही सांगता? अजून एकदा सांगतो. जैन परंपरेमध्ये आचार्य होणं ही पदवी नाही, ती स्वतःच्या इच्छांचा संन्यास घेऊन मिळवलेली पात्रता आहे. ती पात्रता कोणाकडे असते? ती खूप कमी लोकांकडे असते. ती पात्रता आचार्य विद्यासागर महाराजांकडे होती, ती पात्रता ज्ञानसागर महाराजांकडे होती, ती पात्रता शांतीसागर महाराजांकडे होती. ती विशाल आचार्यांची परंपरा आहे ना, त्या परंपरेमध्ये आचार्य होणं म्हणजे आचार्यश्री जी कुंदकुंदांच्या पासून आचार्य विद्यासागरपर्यंतची जी यात्रा, ही अंतरयात्रा समजून घेण्यासाठी कुंदकुंदांनी वापरलेल्या 3 शब्दांचा मी अर्थ सांगून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. कारण अजून सर बोलणार आहे, सरांच्या नंतर माताजी बोलणार आहे, पुढची माताजी बोलणार आहे. तर आचार्य कुंदकुंदांनी 3 शब्दावर खूप जोर दिला की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय असतं, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकाकी झाले पाहिजे, निर्भीड झालं पाहिजे, निर्विकल्प झालं पाहिजे. समयाचं सार, समय सारचं सगळं सार, प्रवचन सारचं सगळं सार पंचाष्टिकामध्ये वर्णन केलेलं ते. आणि आचार्य योगसार आणि परमात्मा प्रकाश ग्रंथ लिहिलेले योगींद्र महाराज, त्यांच्या सगळ्या अध्यात्माचा सगळ्यात शेवटचा जो सारा इसेन्सचा एक्स्ट्रॅक्ट आहे ना, तो काय आहे? एकाकी हो, निर्भीड हो, निर्विकल्प हो. आणि आता मी जी आचार्यांची व्याख्या सांगितली, आचार्य कोण होतात ते? की स्वतःच्या इच्छांचा संन्यास घेऊन मिळालेली पात्रता आहे ना, तर ती आचार्यशी मी मगाशी सांगितलं गोमटे सरांनी की त्यांनी हायकू लिहिले ना, एक हायकू लक्षात घेण्यासारखी आहे. ती काय म्हणतात? तुम्ही तैरती कारती औरंकोभी जिली का सुखी. तुम्ही म्हणजे काय? तुम्ही या शब्दाचा अर्थ भोपळा. म्हणजे मी लहानपणी जेव्हा नदीमध्ये पोहायला जायचो त्यावेळेला मोठा भोपळा असतो ना, तो भोपळा घेऊन जायचो. लवकी मोठी झाली की भोपळा होते ना, ती तुम्ही. तर ती तुम्ही मुली घेऊन जायला लागते का वाळलेली घेऊन जायला लागते? वाळलेली तुम्ही म्हणजे ते भोपळा असेल तर ती स्वतः करते आणि इतरांना पण तारते. बरोबर ना? मग आचार्यशी इथं लिहितात की तुम्ही तैरती कारती औरंकोभी गेली के सुखी. सांगा, उत्तर द्या. गेली के सुखी? सुखी है ना. आचार्यांनी कसं असायला पाहिजे? आचार्यांनी सुखी तुम्ही असलं पाहिजे. ते सांगतायत आपल्या ह्याच्यामध्ये. सुखी तुम्ही असल्याशिवाय तू स्वतः करणार नाहीस आणि इतरांना पण करणार नाही. छेड आल्यामध्ये गौडकरामजींनी पण त्यांना दगडी नावाची उपमा दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये निर्भीड होणं आणि निर्विकल्प होणं. जेव्हा गडाकोटा तुम्हाला माहित असेल, मध्य प्रदेशमध्ये ठिकाण आहे. तर मध्य प्रदेशमध्ये रहेली जवळचे ठिकाण आहे गडाकोटाने. तिथं अगदी 1-2 म्हणजे त्यांच्या ह्याच्या महाप्रयाणाच्या आधी 1-2 वर्ष गडाकोटामध्ये होते. तिथं 40 मुनी महाराज होते बरं का, तिथं एका ठिकाणी राहिले होते. हा एक प्रसंग सांगते त्यांच्या आयुष्यामधला की जो प्रसंग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरता कामा नये. तर तो प्रसंग असा आहे की ते 40 मुनी महाराज होते, एका ठिकाणी बसले होते. नीरव शांतता होती. आचार्यशी खाली मान घालून बसले होते. 40 मुनी महाराज पण त्यांच्याकडे एकटक बघत होते. त्या 40 मुनी महाराजांच्या मागं काही दिदी होत्या. त्या दिदींच्या मागं काही ब्रह्मचारी होते. ब्रह्मचाऱ्यांच्या मागं पण असा विशाल जनसमुदाय होता. आणि त्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. कोणाकडे लागल्या होत्या? आचार्याकडे. मग 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली. तर 15 मिनिटं गेल्यानंतर एकट्या मुनी महाराजांनी म्हटलं, आचार्यशी कुछ तो बोलो, काहीतरी सांगा की आम्हाला. मगापासून आम्ही काय केलं, वी आर वेटिंग फॉर यू, म्हणजे आम्ही काहीतरी ऐकण्यासाठी. तेव्हा
ते ऐकल्यानंतर पुन्हा 5 मिनिटं थांबले, चिंतन केले आणि तिथल्या तिथं एक हायकूची रचना केली. आणि तो हायकू असा आहे, ज्ञानी बने हो, ऐका नीट, ज्ञानी बने हो जब बोलो अपना स्वाद छुटता. सांगतो अर्थाचा मी. तर ते काय म्हणतात की ज्ञानी झाले ना तुम्ही, जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा माझं कनेक्शन माझ्याशी तुटलेलं असतं. कळते तुम्हाला? जेव्हा मी तुमच्याशी बोले तेव्हा माझ्याशी असलेलं कनेक्शन तुटलेलं असतं. जेव्हा आता मी तुमच्या समोर बोलतोय तेव्हा माझ्याशी असलेलं कनेक्शन तुटलेलं आहे. मग ते म्हणतात की जेव्हा आपण बोलतो, आपण खूप बोलतो ना, कारण आपण अशांत आहे आतमधलं. आतमध्ये जेव्हा शांतता नसते तेव्हा माणूस बेछूट बडबड करतो. हे रूल आहे ना, हे सायकोलॉजीमध्ये पण आहे. एखादा माणूस बडबडतो बेछूट बडबड करतो, आत्मा अशांत असतो तो. तर आचार्यशी सांगतात की शब्द थांबले की आतलं दिसायला लागतं. जेव्हा शब्द थंडावतात, शब्द थांबतात, तेव्हा आतलं दिसायला लागतं. का कोणाशी बोलू मी? का मी तुमच्याशी बोलण्यासाठी आचार्य झाले का मुनी झाले है ना? ते फक्त प्रवचन करत होते आणि साधूंना दीक्षा देत होते, साधूंना प्रायश्चित देत होते, तेवढ्या पुरतीच आचार्य होते. बाकी सगळा काळ आचार्य विद्यासागर महाराज नव्हते, मुनी विद्यासागर होते. हे अंडरलाईन करून घेण्यासारखी गोष्ट. मुनित्व आहे आचार्य फक्त त्याच वेळेला, बाकी सगळ्या वेळेला त्यांचं मुनित्व. त्यामुळं हे जे काही हायकू आहेत ना, हे हायकू आणि आता मगाशी खूप सुंदर सांगितलं बरं का. सगळ्या काव्य ग्रंथांचा सार सांगितला, तत्व सांगितला, इसेन्स सांगितला. आणि तुमचं लक्ष होतं का नव्हतं मला माहिती नाही, पण आचार्यश्रींचं ते काही काव्यसंग्रह मी पण अजून वाचलेले असतात. जसं डुबुमत लगाव डुबकी, तुम्ही जे काही अर्थ सांगितला ना, ते अर्थ सांगितल्यानंतर असं वाटलं की साक्षात ह्या भारत भूमीवर दुसऱ्या कुंडकुंडाला आम्ही मुकलोय. कळतं तुम्हाला? दुसऱ्या कुंडकुंडाला मुकलोय, कारण त्याचं एवढं आपल्याबरोबर सामिप्य होतं, संसर्ग होता, सत्संग होता. तरी सुद्धा त्याच्या अंतरात्म्यामध्ये डोकावण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालेलं नाही. आम्ही वरवर बघून आलो. केवळ काय केलं? वरवर बघून आलो आणि स्वतःला धन्य मानू लागलो. आमच्या जीवनामध्ये काहीही परिवर्तन घडलेलं नाही. कारण का? त्यांचं बाह्य वैभव तेवढं बघून आलो. अंतरात्म्यामधला किंवा अंतरातला जो महासागर आहे ना, त्या महासागरामध्ये डोकावण्याचा कधी आपण प्रयत्न केला नाही. तिसरी एक, मगाशी सरांनी त्याचा कोट केला, तो कोट असा होता, म्हणजे ऐकू, परिचित को पीठ दिखा दे फिर सब ठीक है. परिचित को पीठ दिखा दे फिर सब ठीक है. म्हणजे आचार्य कुंदकुंदांनी जे निर्भीड हा शब्द सांगितलेला आहे त्याचा तो द्योतक आहे. तो कसा द्योतक आहे की परिचित को पीठ दिखा दे फिर सब ठीक है. ह्याचा अर्थ काय की जी ओळखीची माणसं आहेत ना त्यांच्याकडे तू पाठ फिरव म्हणजे मग सगळं ठीक आहे. आता तुम्ही जिथं बसलेला आहे तुमच्या माणसांच्या घोळक्यात बसलाय, बरोबर का चूक? दांडवडीकरांच्या जवळ बसले, निमसेगावकरांच्या बरोबर बसले, हुपरीवाले हुपरींच्या जवळ बसलेले. तुमच्या गावांचा एक गट आहे का नाही? खरं काय खोटं आहे ना? मग आपल्याला सायकोलॉजी आहे की आपापली माणसं आपापल्या बरी बघतात. पण साधनेचं शिखर सांगतात आचार्यश्री ह्याच्यामधनं काय सांगतात की परिचित को पीठ दिखा दे. तू तुझं ज्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो ना आपण म्हणजे अनुकूल वातावरणामध्ये राहण्याची सवय सोडून दे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? कम्फर्ट झोन म्हणतो. कम्फर्ट झोन मध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत साधनेची सुरुवात नाही. मग तो कम्फर्ट झोन, आता ऐका नीट, तो कम्फर्ट झोन तुमचं घर असेल, तुमचं मंदिर असेल, तुमचा समाज असेल, तुमचा मित्रपरिवार असेल, तुमचा संघ असेल, तुमचा धर्म असेल, तुमचं दर्शन असेल. जेव्हा तुम्ही विश्वव्यापी व्हाल तेव्हा तुम्ही कम्फर्ट झोन तोडून तुम्ही त्या अंतरयात्रेमध्ये प्रवेश करता. हे आचार्यश्री सांगितलेलं. मग त्याला आपण टॅकल करू शकतो का ते व्यक्तिमत्वाला? नाही. आपण सगळे मुंगी आहोत, मुंगी, आणि आम्हाला फक्त भिंत दिसते. आम्हाला एव्हरेस्टचं दर्शन घडवणारा कुणीतरी होऊन गेला पण आमचं लक्ष नव्हतं. म्हणजे विशेष आहे. आणि एक 2 संस्मरण सांगतो की नेमावरला असताना, नेमावरला 2001 मध्ये मी त्यांच्याजवळ होतो
आणि तेव्हा असे थंडीचे दिवस होते आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये इतकी थंडी की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढी थंडी बघितली नाही, नेमावरची थंडी. जवळजवळ 5 ते 6 डिग्री सेल्सिअसची थंडी तिथं पडलेली. आणि त्या थंडीमध्ये म्हणजे इकडं आम्ही दक्षिणेतली लोक आम्हाला ती थंडी सोसायची नाही. आणि आचार्यशी त्या व्हरांड्यामध्ये होते आणि आम्ही आज झोपलो होतो. माझ्याबरोबर गुजरातचा एक ब्रह्मचारी धवल भैया म्हणून होता, तो आणि मी झोपलो होतो आणि असे पांघरून झोपलो होतो. म्हणजे 2-2, 3-3 रजा ओढून झोपलो होतो. आणि 3:30 वाजता आचार्यशी उठून त्यांचं ते स्वयंभू वगैरे ते करत होते. मी 6:30 वाजता उठून नंतर गेलो त्यांच्याजवळ आणि म्हटलं की तुम्हाला थंडी बिंडी का वाटते का नाही म्हटलं. त्यावेळेला गर्दी नसायची बरं काय, त्यावेळेला गर्दी वगैरे काय तुझी जास्त असायची. तर तेव्हा आचार्यशीने सांगितलं ठंडी कैसे नहीं बजेगी, शरीर है तो ठंड तो लगेगी लेकिन मैं फील नहीं करता, थंडी को फील नहीं करता. कळते तुम्हाला, थंडी मी वाजू देत नाही, फील करत नाही. ह्याचा अर्थ काय, मला कळलंच नाही लवकर, दुसऱ्या दिवशी कळलं. मी फील नाही करता या शब्दाचा अर्थ काय सांगता, मी फीलच करत नाही थंडी, म्हणजे काय वाजूच देत नाही. ह्याचा अर्थ काय, थंडी वाजणारच की शरीराला. पण ते कनेक्शन आहे ना बॉडीचं, ते मेंदूपर्यंत जाणं आणि ते मेंदूचं हार्टपर्यंत जाणं, ते कनेक्शन मी तोडून टाकले कधीच. ते खूप मोठं आहे काय. हां, मग ते संस्करण आज सुद्धा माझ्या इथं आतमध्ये लपून बसलेलं आहे की असं म्हणतात की काय म्हणतो आपण त्याला, की मी आणि माझं विचार यांच्यामध्ये अंतर असणं, मी आणि माझं विचार यांच्यामध्ये अंतर असणं, अंतर यात्रेचा निर्णायक वळण दिलं. मी आणि माझे विचार, मी आणि माझं घर, मी आणि माझे नातेवाईक, मी आणि माझा समाज, मी आणि माझा धर्म, मी आणि माझं राष्ट्र, मी आणि माझा संघ, ह्या सगळे जे अंतर आहे ना, हे अंतर जेव्हा तुटतं म्हणजे पूर्णपणे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता सगळ्यापासून, त्यावेळेला जे राहतं ना ते एकत्र राहतं. त्या एकत्वाच्या बिंदूला पोहोचण्यासाठीचा प्रयत्न त्यांची सगळी ग्रंथसंपदा आणि त्या ग्रंथसंपदेचा शेवटचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे, तो शेवटचा एक्स्ट्रॅक्ट काढला तर ते एकत्वाकडे येतं. आणि ती एकत्वाची यात्रा ती सुरू कुठून झाली, कुंदकुंदांच्या पासून, आणि ती संपते कुठं, जिथे ऍक्च्युली संपत नाही ती. तर इथं 3 प्रश्न आचार्यशी तर आज नाही आहेत, 2 वर्ष झाली जाऊन. पण मी शेवटच्या मुद्द्यावर येतो की आचार्यशींच्या जीवनाने आपल्याला 3 प्रश्न विचारले किंवा 3 प्रश्न अस्वस्थ करतात. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, आपण जितकं बोलतो तितकं जगतो का. प्रश्न पहिला, आपण जितकं बोलतो तितकं जगतो का. आचार्यशींच्या जीवनाने टाकलेला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, आपली साधना आत जाते की फक्त बाहेर दिसते. प्रश्न दुसरा आचार्यशींनी विचारलेला, आचार्यशींच्या जीवनाने विचारलेला, आपली साधना आत जाते की बाहेर दिसते. आणि तिसरा प्रश्न आहे की आपला धर्म अहंकार वाढवतो की विरघळवितो. मी केलेला धर्म माझा अहंकार वाढवतो की विरघळवितो. पहिला प्रश्न होता, आपण जितकं बोलतो तितकं जगतो का. दुसरा प्रश्न, आपली आत जी साधना आहे ती आत जाते की फक्त बाहेर दिसते. आणि धर्म आणि धर्माच्या नावावर मी जे काही करतो ना त्याच्याने माझा अहंकार वाढतो की अहंकार विरघळतो. हा प्रश्न अस्वस्थ करणारे 3 प्रश्न आचार्यशींच्या समग्र जीवनाने भारतातल्या सगळ्या जैन समुदायावर टाकलेले होते. त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या परीने सॉल्व्ह करायची आहेत. आज धर्म संस्था बनतोय, अध्यात्म व्यवसाय होतोय आणि साधना प्रदर्शन बनते. अशा विषम काळामध्ये आपण जगतोय ना आता सध्या. तर आचार्यशींचे हे जे प्रश्न आहे ते आपल्याला अस्वस्थ करतात. आणि खरं तर जी गोष्ट आपल्याला अस्वस्थ करते तीच आपल्याला बदलू शकते. व्यक्ती संपली बरं काय, पण उंची उरली आहे. आचार्य कोणतं कुठे तर कुठे आपल्याला आहेत काय नाही आहे, भगवान महावीर पण नाही आहे कधी कीर्तन. व्यक्ती संपतात पण उंची असते कायमची. त्या उंचीला प्राप्त करणं हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य असतं. आचार्य विद्यासागर महाराज आज देहाने आपल्यात नाही आहेत, देहाने नसतील पण ते काळात सुद्धा हरवलेले नाही आहेत बरं काय. कारण जे देहापेक्षा आत खोलवर उतरतात ते काळाच्या पलीकडे जातात. आणि काळाच्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य आचार्य विद्यासागर महाराज. ते आज या व्याख्यानाचा उद्देश जो आहे तो आचार्यशींचं गौरवगीत करण्याचा नव्हता, कारण त्यांना त्याची गरज आहे काय.
आचार्यश्रींचा गौरव करण्याची गरज आहे का सांगा? त्यांना त्याचं नोसिया व्हायचं बरं का. जेव्हा आचार्यश्रींचं कोणीतरी कौतुक करायचं स्टेजवरती, खूप वेळेला बघितलंय, तर त्यांना त्याचा नॉसिया व्हायचं, की बडबडतात लोक, हे काही ना काहीतरी करतात वगैरे. संत शिरोमणी एकच पदवी, ते पण नाही म्हणत होते. हे सगळ्यांनी लक्षात ठेवण्याचं नाही. संत शिरोमणी एकच पदवी आहे. ते म्हणायचे आचार्य म्हणताना हे सुद्धा मी जगतो की नाही, माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. जेव्हा मी कुंदकुंदांच्या परिप्रेक्षामध्ये बघतो, तेव्हा आचार्य श्री हा जो शब्द माझ्यासमोर लागलाय, तो मी जगतोय की नाही हा प्रश्न माझ्यासमोर आहे. संत शिरोमणी का लावता? एका प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलेलं. मग एवढा पदाच्या पलीकडे गेलेला, काळाच्या पलीकडे गेलेला, आज या व्याख्यानाचा उद्देश त्यांचा गौरवगीत नाही आहे. आजचा उद्देश एवढाच की आपण थोडंसं कमी बोलावं, थोडं अधिक पाहावं आणि थोडंसं आत वळावं. कारण जिथं आत वळणं सुरू होतं तिथून आचार्यश्रींची वाट सुरू होते, तिथं कुंदकुंदांची वाट सुरू होते, तिथं संतकेवलींची वाट सुरू होते आणि तिथं भगवान महावीरांची पण वाट सुरू होते. ही भगवान महावीरांची वाट जी कोअर कंटेंट आहे जैन दर्शनाचा, तो याची डोळा याची देही, आपण त्याची साक्ष आहे की आपण जे बघितलं, थोडा तरी संसर्ग आचार्यश्रींचा झाला, तर त्या दिव्य आत्म्याला त्याचा ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जेव्हा आपण त्यांचे ग्रंथ वाचतो तेव्हा त्यांचं आपल्याला उंची कळते. तर ती उंची प्राप्त करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा, अशा प्रकारची मी भावना करतो. पूज्य गुरुवरांना मी नमस्कार करतो, पूज्य आरिका मातांना मी वंदना करतो आणि थांबतो. जय जय. धन्यवाद भैयाजी.